नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी शेवग्याच्या शेंगांची आमटी। नेहमी आपण शेवग्याच्या शेंगांचा रस्सो, शेंगांची सुकी भाजी करतो, पण आज आपण रोजच्या साहित्यात बनवली जाणारी मस्तपैकी वाटण घालून चमचमीत शेवग्याची शेंगांची आमटी बनवणार आहोत। मी आमटीसाठी 3-4 शेवग्याच्या शेंगा घेतले, त्याच्यावरचे मी साला काढलाय। तसंच सोबत मी एक बटाटो घेतलाय। हे दोन्ही गोष्टी आपल्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायच्यात। तसेच मंडळींनो, हे शेवग्याच्या शेंगा आपल्याला मीडियम साईजचे भेटतील ह्याची काळजी घ्यावा, जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित अशी शिजात आणि ते शेंगा व्यवस्थित लागतील। इकडे मी एक भांडा घेतलंय आणि त्याच्यात मी थोडंसं तेल टाकलंय आणि आपण ह्याच्यातून आता टाकणार आहोत थोडीशी मोहरी जरा तडतडल्यावर आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरा आणि जिरा टाकल्यावर आपण त्याच्यात थोडंसं कांदो टाकणार आहोत। नंतर मग आपण त्याच्यातून धुतलेले शेंगा आणि बटाटो घालून त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत आणि ते जरा शिजुका देणार आहोत। ते शेंगा मी एका बाजूका शिजत टाकले, तसंच आपल्याला एका बाजूका वाटण बनवून घ्यायचा। त्याच्यासाठी मी घेतलंय एक मोठ्या आकाराचा कांदो, तसंच अर्धा वाटी ओला खोबरा घेतलाय, तसेच थोडासा आला आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलाय। आता आपल्याला वाटण बनवण्यासाठी जो मगाशी आपण कांदो चिरलेलो आहात तो आपल्याला तव्यावर टाकूचा आणि तो तेल टाकून मस्तपैकी लाल होऊ द्यायचा। आता ह्यो कांदो लाल झाल्यावर आता आपल्याला त्याच्यात टाकूचा थोडा लसणाचे 5-6 पाकळ्या टाकूच्या। नंतर आपल्याला त्याच्यात टाकूचा आला आणि ते पूर्ण लाल होऊ द्यायचा। नंतर मग आपल्याला त्याच्यात टाकूचा आता ओला खोबरा जे आपण मगाशी घेतलेलो। आता खोबरा टाकल्यावर ह्या वाटण आपल्याला लाल होऊ द्यायचा। ह्या वाटण 5 मिनिटात लाल होता। तर ह्या वाटण आपला आता रेडी झाला। तर एका बाजूकच आपले शेंगा पण मस्तपैकी 70-80% शिजले आहेत, 70-80% शिजूक द्यायचे आहेत। नंतर आपल्याला एका बाजूक आता वाटण आपण जा बनवलेला होता आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकूचा। त्याच्यातून आपल्याला टाकूचा मसालो जो आपण आमटीमध्ये टाकतो, तो मी 2 चम्मच टाकले। तसेच गरम मसालो थोडंसं टाकले, तसंच हळद टाकले थोडासा आणि मी आता त्याच्यात पाणी टाकून व्यवस्थितरित्या ग्राइंड करून घेणार आहे। आता आपला हा वाटण तयार झाला। आता हे आपले शेंगा शिजतात त्याच्यात आपण वाटण टाकून घेऊया। ह्या वाटण टाकून आपल्याला थोडा वेळ शिजूक द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकूचा। मीठ टाकल्यानंतर जरा ढवळून घ्यायची ती आमटी। आता आपली आमटी तयार आहे, तशी थोडा वेळ आपल्याला शिजूक द्यायचा। झाकण ठेवून थोडा वेळ शिजूक द्यायचे।